हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्व? ठीक मजेत आणि मस्तच ना. मी प्रतिज्ञा महाडिक तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. खूप महिन्यानंतर बोलाल तर 1 वर्ष झालं असं मला वाटतं ॲक्च्युली. तेव्हापासून मी व्हिडिओ बनवलेले नाहीत. आता व्हिडिओ बनवत आहे मी. शॉर्ट व्हिडिओ तर माझे येत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि शॉर्ट व्हिडिओ म्हणजे बघता की नाही हे नक्की कमेंट करून मला सांगा. आणि आता मी शॉपमधून घरी आलेली आहे. त्याच्यानंतर एकच राईस बनवत आहे. कांदा, टॅमॅटो आणि आपले अख्खे मसाले आहेत ते थोडेफार घरी होते ते घेतलेले आहेत. हळद, गरम मसाला, आपला तिखट, लाल मसाला, मीठ घेतलं आहे, सगळं टाकून घेतलं आहे आणि सगळं मस्तपैकी हलवून घेते. त्याच्यानंतर मी इथं घेतलं तांदूळ, वाटाणा, त्याच्यानंतर अख्खी मसूर, बटाटा कटिंग करून घेतलेला आहे आणि मस्तपैकी धुवून बिवून त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. आणि आपलं मेन म्हणजे काय, सोयाबीन भिजत ठेवली होती, ती पण याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. मस्तपैकी हलवून वगैरे घेते. त्याच्यानंतर सोयाबीन आपली आहे ती भिजत ठेवलेली. छोटेसे आपले भेटतात ना छोटेवाले, ते लगेच भिजून जातात. त्याच्यामुळं तेच मागवले आणि तेच आपलं भिजत घातल्यानं लगेच होऊन गेलं, पटकन भिजले. आणि त्याच्यानंतर 4-5 शिट्ट्या देऊन मस्तपैकी आपला भात रेडी झालेला आहे. खूप छान लागतं चवीला, भारी झटपट रेसिपी आहे. उशीर झाला, आपल्याला कधी कामावरून यायला लेट होतो, तेव्हा आपण झटपट ही रेसिपी करू शकतो. त्याच्यानंतर मस्तपैकी बारीक कोथिंबीर वगैरे त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. मीठ वगैरे तर ऑलरेडी टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्या हिशोबाने पाणी पण टाकून घेतलं. त्यानंतर आपण 3 किंवा 4 शिट्ट्या आपण देऊया ह्याला. 4 शिट्ट्या झाल्यानंतर मस्तपैकी भात रेडी झालेला आणि फडफडीत झालेला आहे, चिपकलेला नाही का काय नाही. चला मग, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.